अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आजच सांगतो, हळूहळू हे लाडक्या बहिणी कमी करत चाललेत। महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपा एक तर कोर्टात जाऊन असेल किंवा स्वतः असेल सांगतील पैसे नाहीत आणि लाडकी बहीण योजना ही भाजपा बंद करेल, हे तुम्हाला आज सांगतोय। आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही। त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही। त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली, हे आपण आयोजित केलंय। आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक 9 पानाचं पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 9 नेत्यांची नावं आहेत, त्यातल्या 2 नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत। एक नाव जर आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत, तर म्हणजे असतील कदाचित, पण आमच्या काही लक्षात येत नाही। आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके। आणि आपण बघितलं असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही। हम आपके है कोण चालतीच परिस्थिती तिथे आहे, कारण काँग्रेस पोचलीच नाही। अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं, पण वेळेवरपर्यंत काँग्रेस आली नाही। रोहित पवारांनी काहीतरी ट्विट केलंय, मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे, पण वडेट्टीवार नाही, नाना पटोले नाही, जयंत पाटील नाही, कोणीच नाही। त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे। खरं तर चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला, आत्ता त्यांना ही संधी होती, जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती। त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं, आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं, पण त्या संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला। म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं। पण मला असं वाटतं की काही हरकत नाही। त्यांनी ऍक्च्युअली हे जे काही 9 पानी पत्र दिलेलं आहे, या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे। तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी 9 पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं, पण हरकत नाही। त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत। 2 महत्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत। 8 मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे, ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे। आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक 2 दिवसाची चर्चा ही भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपला विकास झाला आणि संविधानाने आपल्याला काय काय दिलं अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा व्हावी। म्हणजे ते लाल संविधान पकडून करतात तशा प्रकारची नाही, तर माझी अपेक्षा आहे की संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर एक चांगली सकारात्मक चर्चा करेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। खरं म्हणजे आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं। मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली, मग ते म्हणतात की आपल्याकडे तर अशी फाईलच आली नाही। मग मला शोधून काढावं लागतं। अलीकडच्या काळामध्ये 2 गोष्टी माझ्या असं लक्षात आल्यात, मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो। एक, आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो, आपण कधीच इग्नोर करत नाही। असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली, असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली,
अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं. कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल, दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही. आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे, हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की या संदर्भात, आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते, त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली, त्या कामांमध्ये आपण 9% पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो 5% केला पाहिजे. म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करून 9%च्या ऐवजी 5% करा. त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतली, त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची. त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही, मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही. तर मला असं वाटतं की जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करीन किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करीन. पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे, वन अपमॅनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट टू साईज कसं करता येईल. तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि माझी आपल्याला एका गोष्टीची अगदी विनम्रतापूर्ण विनंती आहे की आणि हे तत्वही आहे की आपल्याकडे एखादी बातमी आली तर दुसरी बाजू घेतल्याशिवाय ती बातमी आपण छापत नाही. आम्ही नाही दिली, समजा आम्हाला मागितली, सरकारला मागितली, आम्हाला मागितली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला नाही बोलायचं, तर सिंगल बाजू आली पाहिजे. पण अन्यथा हे तत्वच आहे की दुसऱ्या बाजूसहित आपण ते मांडलं पाहिजे. आता उदाहरणादाखल या ठिकाणी मला असं वाटतं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. आता एक नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही. कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस. आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे. कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत. सगळ्या राज्यांचे कंपेरेबल रेट्स, आपल्या रेटमध्ये एखाद दोन याच्यात तर 5-10% काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा ही सगळी आहेच. आता म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता समजा 2 व्हीलर करता आंध्र प्रदेश 451 आहे, बिहार 451 आहे, गोवा 465 आहे, गुजरात 468 आहे, त्याच्यानंतर हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक 451